हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता सकाळचे 5:15 झालेत. आता जस्ट मी उठले. हे बघा, बाहेरचं पण वातावरण दाखवते तुम्हाला. खूप अंधार आहे आणखीन बाहेर. पण एकदम अशी थंड हवा सुटली सकाळी सकाळी. मस्त वाटते सकाळी लवकर उठले की. मस्त लवकर कामं पण आवरतात आणि फ्रेश पण वाटतं आणि थोडंसं आपल्यासाठी पण टाईम देता येते जरा लवकर उठलं की. मग नंतर मी थोडंसं गरम पाणी वगैरे घेतलं आणि नंतर मग डायरेक्टली आंघोळ करून देवपूजा करायला लागले. म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आणि मग नंतर स्वयंपाकाला लागावे. तर आता इकडं मी देवपूजा करते. फुलं रात्रीच आणले होते सकाळी सकाळी, कारण एवढं लवकर नाही जमत परत फुलं आणायला. तर रात्रीच आणून ठेवली होती फुलं. चला मग आता देवपूजा झाली आणि आता म्हटलं लगेच स्वयंपाकाला सुरुवात करावी. तर आता मी इकडं गौरीची शेंगाची भाजी बनवणार आहे. तर रात्री शेंग वगैरे नीट करून ठेवली होती, म्हणजे कसं सकाळी पटकन इजी पडते, कारण सकाळी सकाळी एवढा टाईम नसतो, टिफिन वगैरे पण बनवायचं असतं. तर मग शेंग रात्रीच निवडून ठेवली होती. आता मी थोडंसं लसूण सोलते त्याला फोडणी द्यायला. तर मग आज मी रेसिपी शेअर करतो तुमच्यासोबत गौरीच्या शेंगाची भाजी. तर स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी ठेवून दिली आहे. आणि इकडं कणिक पण मळून झाली माझी, म्हणजे थोडे सेट व्हायला ठेवून दिली. चला आता फोडणी देऊयात, दाखवते तुम्हाला. थोडासा लसूण कट करते आणि म्हणजे कुटून टाकला तरी पण चालतो. थोडंसं मी ना बारीक म्हणजे हे करून घेते, चाकूने छोटे छोटे हे करून घेते लसूणाचे, कट करून घेते. तसं पण टेस्ट खूप छान लागते लसूणाचा कट करून टाकला की. मी आता तसं टाकते. छान वाटतं सकाळी सकाळी लवकर उठले की, एकदम पॉझिटिव्ह वाटतं सकाळी सकाळी, एकदम शांतता आणि मस्त. चला इकडे आता शेंग पण धुवून घेतली. आता फोडणी देऊन घेऊयात. जिरी आणि मोहरी टाकली आणि थोडासा लसूण टाकायचा. लसूण थोडासा लाल होऊन देऊयात 2-3 मिनटं. आता थोडंसं लसूण लाल झालं की त्याच्यामध्ये काळा तिखट टाकूयात. घरगुती काळा मसाला आहे हा. आणि लगेच शेंग टाकून देऊयात. बस एवढेच मसाले टाकायचे, जास्त मसाले नाही टाकायचे. पाणी पूर्ण नितळले. आता शिजवताना पाणी टाकायचं नाही अजिबात. आता थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि हे अशी छान लागते शिजवते. पाणी टाकल्यानंतर टेस्ट थोडीशी कमी होते. जर झाकण लावून असं ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि छान मऊ शिजते शेंग. आता 2-3 मिनटं परतूयात आणि आता झाकण लावून त्याची वाफ काढून घेऊयात 1-5 मिनटं. आता शेंग शिजते तोपर्यंत म्हटलं लगेच रांगोळी पण काढून घ्यावी दारामध्ये. बाकीचं पण आवरत होतं. मग म्हटलं लगेच रांगोळी पुसून वगैरे घेतलं सगळं. घर वगैरे पण पुसून सगळं झालं. म्हटलं आता सिम्पलची काढणार आहे आता, कारण वेळ नाही आहे, बाकीचे पण कामं आवरायच्यात. छोटीशी काढली, कारण हार्श पण ठेवत नाही असं आपण, त्याच्यामुळं. आणि हळदी कुंकू टाकते आणि दिवा पण लावून घेते लगेचच. उंबरट्याची पण पूजा झाली आहे. घरातलं पण आवरले, हॉलमधलं पण सगळं आवरले, पुसून वगैरे झालेत सगळे घरं वगैरे. आंघोळीच्या आधीच पुसून घेतले सगळे. हे बघा शेंगाला मस्त पाणी सुटले आणि छान शिजली आहे. आणखीन 2-3 मिनटं. आता ह्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं. 2-3 चमचे, म्हणजे थोडंसं जास्तच टाकायचं शेंगाला कूट, छान लागतं. आणि कूट जास्त बारीक नाही ठेवायचं, थोडंसं मोठं ठेवायचं, म्हणजे मिडियम ठेवायचं. आता मस्त मिक्स करून घेऊयात. हे खूप टेस्टी, एकदम टेस्टी लागते ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. आता इकडे लगेच चपात्या पण बनवून घेते.